इतिहासातील विविध उल्लेखानुसार ही मोहीम कोकण किनाऱ्यावरून सुरू झाली. मुख्यतः मालवण परिसरातून आरमार निघाल्याचे मानले जाते. काही इतिहासकार विजयदुर्ग फोर्ट परिसराचाही उल्लेख करतात. त्या काळी सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, राजापूर हे मराठा आरमाराचे महत्त्वाचे आधारबिंदू होते. ही फक्त युद्धाची तयारी नव्हती, ही भविष्यातील साम्राज्याची सुरुवात होती. त्या काळात महाराज कोकणातील आरमार मजबूत करत होते. मोहीम पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आली होती. ही मोहीम पार पडण्यासाठी दोन महत्त्वाचे सरदार म्हणजे मायंक भंडारी आणि दार्या सरंग, समुद्री युद्ध आणि आरमार संचालनात तज्ज्ञ असलेले अधिकारी. त्यांची भूमिका: मायंक भंडारी म्हणजे आरमारी सरदार, समुद्री मोहिमांचे नेतृत्व, जहाजांच्या हालचाली नियंत्रण ठेवायचे. मित्रांनो, पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.